मुंबई गोवा हायवे. आणि आम्ही आता माणगाव महाराष्ट्रामध्ये आहोत आणि हा आहे मुंबई गोवा हायवे. आणि हा असा सुंदर नजारा दिसतोय. हे ढग दिसतात का तुम्हाला? वाव, झूम करून दाखव बायको. बघ, कसलं भारी दृश्य आहे ना. हे बघ, त्या साईडला बघ ना. आणि तिथं रायगड बघ. आणि शेतीमध्ये आपण पाणी साचले आता हे तांदूळ लावते. हा, आता तांदूळ लावतो ते बघा, तांदूळ पडले. कोकण स्टार्ट आहे, कोकण स्टार्ट. वा, हे माणगावने आता महाड जवळ असे धबधबे दिसतात. किती भारीत ना. हे तर बघ ना, गाव आहे, गावाच्या पाठीमागे धबधबा आहे असा त्रिसुळावणी. 1 2 3 4 5 6 तो 1 7. कसलं भारी ना रे, आहे का ना. परत भाताची शेती. घरामध्ये किती छान दिसतं. हा, हे बघ ना, चहा पेत पेत व्हिडिओ. चलो. मस्त मस्त. त्या गावाला ना किती भारी दिसत असेल. ते वॉटरफॉल त्रिशूल सारखा दिसायला. हा, आणि तिथे बघ ना, राहणाऱ्या गावातल्या लोकांना घराच्या बाहेर आले की डायरेक्ट वॉटरफॉल. 10 वेळेस म्हणल्यावर सुद्धा तरी गाडी थांबली खाण्यासाठी. आम्ही आलो ज्यूसी वडेवाला. मस्त थंडी वाजली आता. अंग गरम करायला वडापाव. बघ कसं उडते. हेच नाही पायावर पण उडते. काय चिकन. हा, पाठीमागे बरं झालं, बॅग मला सगळा तडते. हे बघा, डोंगर माग इथे एक छोटा वॉटरफॉल पण आहे. मित्रांनो, आपण इथं थांबलोय. मी मागवला मस्त सांबर वडा. आणि बघा, आधी तिला वाटलं मी खातो का काय, पटकन गेली आणि पटकन हात धुवून आली. बघा किती भारी, मस्त पैकी. मी थांबलोय. ये इकडून. मी आता धुणे असतो. हे बघा वडापाव. मला माहिती नाही, मला जायचं. चला आता भूक लागली. हे बघा रट्ट्यात आली. मला भेटायचं नाही, मी पण खाऊन घेते लवकर. एकच मला पण. चलो पेट पूजा करते हैं हम. चला मित्रांनो, नाश्ता झालाय. निघालो पाणी. हेल्मेट वगैरे घेऊन. पुढच्या राईडला पाऊस दाखवतो, भयंकर पाऊस सुरू झाला. चलो चला भेटूया. मित्रांनो, आम्ही आहोत मुंबई गोवा हवेला. मुंबई गोवा हवे मध्ये हा कशेरी घाटामधला मोठा आहे टनल. खूप मोठा टनल आहे हा. ऐको, किती वेळा आली, किती वेळा आली, किती वेळा आली. मग या टनल बद्दल बोल ना काहीतरी. हा, नाही नाही, एवढा मोठा नाही. आता पाऊस नाही, पण बाहेर भरपूर पाऊस आहे. एकदम कोरडा कोरडा रोड आहे माझा. पावसाळ्यात नाही, उन्हाळ्यात. अरे वाटायला
मी नाही येणार. नको. मला बिर्याणी खाऊन दिली नाही, मी रुसून बसलो इथं. गाडी वाटत लावली. गाडा मित्रांना आपलं मला बिर्याणी दिली नाही. खायची. मला खेकडे खायचे होते. ए इथं मी दाखवते इथे का माहिती का, त्या तिथं एक बोर्ड आहे आणि मला म्हणते बिर्याणी खायची का, म्हणलं हो, तर मग म्हणते त्या बोर्डावर एक आहे. मित्रांनो, इथं एक आम्हाला मस्त सीन दिसलाय. हे बघा, आमचे ड्रॅगन आणि पलीकडे तो फिल्स झूम करून दाखव ना, तो खाली नदीचा. हा बघ. या इकडं असं, आणि हे जे गाव दिसतंय ते चिपळूण आहे. हे बघ ना इकडे तर घर कसलं भारी ना. हा एक फोटो काढ ना, ह्याला टाकता येत बस कॅपलेटला. हे बघा हे नदी चालू असताना काढायचं. हे बघ. हा इथं इथं हा, हा. हा बघ हे बघ, गाडी कसली आहे. निघत आहे का नाही मग. हा बघा हा आहे चिपळूण सिटी हा सगळ्यात मोठा धबधबा आणि हा फेमस फेमस इथे गर्दी आहे. मुंबई करायला हा रस्त्याला होता मोठा आत म्हणजे लई मोठा चालू नाही. हा, आणि त्यापेक्षा मोठा दाखवतो तुला. हे बघ, घेऊ एक दाखव हे शोध. सगळ्यात मोठा टिपणीचा. कसलं भारी वाटतंय ना. आता ते वापर आपण प्रयत्न केलं की चिपळूण सिटी एकदम कसला उत्तराखंड. हे बघा मित्रांनो, हे बघ, इथं सगळी चिपळूण सिटी आहे. ह्याच्या दर्यात. हा, पावडर कुठे घालायला? धबधबा आहे त्याच्या पलीकडे. हा, गोवा. गोवा गोवा. हे बघ ना, जवळून लय भारी दिसते. हा, चहा पितोय आम्ही. कमी झाला पाऊस. बरं झालं थांबलं. पाऊस येते म्हणून थांबलो होतो आम्ही थांबलो की कमी झाला. चहा प्यायलो. संगमेश्वर. रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर सगळे कोकणात आहे. रोडच्या कडे. पण हे बघा निसर्ग कसा दिसतोय. आहे. मेरा माझा कैसा लगा माझा.
आपल्या ड्रॅगनच्या मागच्या टायरामधली हवा सगळी कमी झाली आता नको. नंतर आम्ही बघितलं तर टायर पंक्चर होत आणि देवाच्या ठिकाणी 40 मीटर मध्ये आम्हाला गॅरेज सापडलं. पंक्चर काढले आता ते चेक करते. असे इमर्जन्सी येते का तुम्ही बाईक वरती असता बरं झालं आम्हाला लगेच इथे गॅरेज मध्ये पूर्ण हवा गेली होती मागच्या टायरची. आपण कुठे पोहोचलोय कोकणामध्ये. तर आपण आहोत गणपतीपुळे पासून 5 किलोमीटरला ते 10 किलोमीटर असेल. आपण मुंबई गोवा हायवेचा मस्तपैकी ब्लॉग बनवला आणि असे मोठमोठाले धबधबे वगैरे, चिपळूणची नदी, नदी, कामिनी घाट वगैरे खूप सकाळपासून दाखवत आलो. आता 4:15 वाजले आणि एकदम आरामशीर आलेलो आपण. तर मित्रांनो, हा ब्लॉग नक्की बघा तुम्ही. आणि आता आम्ही पोहोचतो लवकरच घरी. तर भेटूया आपण अशा भन्नाट अशा ब्लॉग मध्ये आमच्या युट्यूब चॅनल वरती. भेट द्या आणि सबस्क्राईब करा.